हा. नमस्कार सगळ्यांना, मी मुंबईचा कुणाल. आज मी आलो आहे गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच मुंबईच्या राजा मंडळामध्ये. आपल्या बरोबर आहेत पदाधिकारी, ते त्यांची ओळख तर सांगणारच आहे, पण मी आधी पुढे सांगण्याआधी गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ आणि मुंबईच्या राजा या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि मंडळाचे फार आभार व्यक्त करेन की दादांनी मला थोडा वेळ दिला. दादा, आता तू आमच्या मंडळांना तुझी एक ओळख सांग. मी स्वप्नील परब, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबईचा राजाचा सरचिटणीस. आणि आता किती वर्षापासून त्या पदावरती आहेस? ह्या पदावर जवळजवळ आज मला 22 वर्ष झाली. आणि मंडळाचं यंदाचं 98 वर्ष आमचं चालू आहे. अच्छा, पण आता आता तुम्ही एका 100 वर्षाकडे वाटचाल करतात, किती एक्साइटमेंट आहे, काय सांगशील याबद्दल? 100 वर्षाच्या वाटचालीसाठी बरीच स्वप्न मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहेत. आणि तीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 10 वर्ष ही मंडळातले सगळे कार्यकर्ते आम्ही धडपडत आहोत. वेळोवेळी त्याची प्रचिती आम्ही आपल्या समोर करत आहोतच. पण हे 100 वर्ष दणक्यात कसं साजरं करणार तर दणक्यातच, पण ते अजून चांगल्या प्रकारे कसं साजरं करता हवं यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. अच्छा, पण या वर्षीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय जे तिरुमलने घडवलंय? या वर्षीची जी मूर्ती आहे ती मास्तर दीनानाथ वेलिंगांची आठवण करून देते. कारण अतिशय प्राण ओतून ती मूर्ती बनवल्यासारखं आम्हाला भास आलेला आहे. कारण आकाश तिरुमल हा ताज्या दमाचा आणि नवीन असा हरवणारी मूर्तिकार आम्हाला मिळाला. आणि त्याने खरंच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देऊन, आणि ही स्वतः म्हणजे एकमेव ही अशी मूर्ती आहे की जी हँडमेड मूर्ती आहे, याच्यात साच्याचा कुठलाही उपयोग नाहीये. आणि त्याचा सुद्धा हा पहिलाच प्रयत्न आहे संपूर्णपणे हाती मूर्ती बनवण्याचा. आता पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण मुंबईला हे वाटतं की तिरुमलकडे एवढं यंग मुलाकडे तुम्ही मूर्ती दिली, तेही मुंबईचा राजा. ते किती कॉन्फिडन्सनी तुमच्या मंडळामध्ये किती कॉन्फिडन्स होते की आपण त्यांनाच देऊया? मंडळाने प्रत्येक वेळी रिस्क घेतलेली आहे. कारण 77 साली ज्यावेळी उंच मूर्ती बनवायची होती, त्यावेळी उंच मूर्ती ही संपूर्ण जगाने पाहिली देखील नव्हती, ती आम्ही अस्तित्वात आणली. आणि रिस्क घेणं म्हणजे हे मंडळाचं एक, आता काय म्हणाला, एक आदत मंडळाची झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आकाश तिरुमलला ज्यावेळी आम्ही इंट्रोड्यूस केलं त्यावेळी त्याचं पहिलं बॅकग्राऊंड आम्ही चेक केलं की हा मूर्ती बनवू शकतो का. तर तो एक चांगला मूर्तिकार आहे, त्याला त्या मूर्तिकले संदर्भात एक चांगलं ज्ञान आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला ही मूर्ती बनवायला दिली. आणि ते जागेचं वैशिष्ट्य आहे की त्या जागेवर जो मूर्तिकार येतो तो आपलं नाव मोठं करूनच जातो. अच्छा, पण आता तू तिरुमल बद्दल काय म्हणशील की त्यांनी कॉन्फिडन्स, तू जसं नाव घेतला स्वर्गीय आपले दीनानाथ वेलिंग, ते कशा पद्धतीने तू सांगू शकतो की त्यांनी ते घडवलं? कॉन्फिडन्स म्हणजे आता त्यांनी ज्यावेळी आकाशने त्याचं स्केलेटन बांधलं त्याच वेळी समजलं की हा मूर्ती वेलिंगांच्या साजेशी अशी मूर्ती घडवेल. कारण त्याचं स्केलेटन बघूनच आम्हाला एक अनुभव आलेला होता की ही जी मूर्ती त्याने केलेली आहे ना, ती नक्कीच जगाला आश्चर्याचा धक्का देऊन जाणार आहे. अच्छा, आता जसं 100 वर्षाकडे वाटचाल आहे, मग आता किती विजन असेल एका मंडळाचं? काय काय प्रॅक्टिकली विजन काय असेल आता पुढचं? प्रॅक्टिकली विजन म्हणजे आता जे तुम्ही पाहतायत ना, ते सगळं म्हणजे वेगवेगळ्या रांगातनं माणसं सोडणं. कारण 100 वर्षी रांगेचं नियोजन ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचा असणार आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येतील, खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी येतील, खूप मोठ्या प्रमाणात नातेवाईकांची देखील गर्दी होणार आहे प्रत्येकाची. कारण 100 वर्ष पाहण्याचं, ते जगण्याचं प्रत्येकाचं स्वप्न आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आमच्या वेगवेगळे विचार चालू आहेत आणि तशी पावलं आपण उचलतो. आता दादा, मला हे सांगा, तू एवढे वर्ष सेक्रेटरी पदावरती आहेस, तुला म्हणजे गणेश गल्ली मुंबईच्या राजाकडचं काय चांगला असा एक अनुभव आला की ते पूर्ण झाला बाबा आयुष्यामध्ये? अनुभव म्हणजे त्या राजाला कधी मागायची आम्हाला गरजच नाही पडली. आम्ही फक्त काम करत गेलो, निस्वार्थपणे काम करत गेलो. जे जे आम्हाला पाहिजे होतं आम्ही कधी मागितलंच नाही, कारण तो न मागताच आम्हाला सगळं देतो. त्याच्यामुळे अजूनही कधी मागण्याचा कधी प्रसंग आला नाही. पण त्याचा आशीर्वाद आमच्या पाठी बरीच वर्षानुवर्ष आणि असाच काय राहणार आहे. अच्छा, पण दादा, तू एवढे वर्ष तू सेवेकरी आहेस, आम्ही तुला पाहतोय, ठीक आहे, मग तुझा काय अनुभव होता की एवढे सेवेकरी तुझ्या बरोबर आहेत कामाला, तू त्यांच्याबद्दल काय म्हणशील? हे 24 तास काम सुरू आहे मंडळामध्ये. कसं आहे, मंडळ चालवणं ही एकट्या दुकट्याचं काम नव्हे, ते एक टीम स्पिरिट असते. आणि याच्यामध्ये सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत, मग जे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असोत, माझ्या बरोबरची मुलं असोत, किंवा माझ्या नंतर येणारी तरुण पिढी अजून असो, त्या सगळ्यांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून हे मंडळ मोठं केलेलं आहे. आणि आजही तीच वाटचाल आम्ही करत आहोत. आम्ही
कधी स्वतःला कुठल्या पदाचे मानकरी नाही समजत. आम्ही Okay, very स्वतःला कार्यकर्ता म्हणूनच या ठिकाणी संबोधतो आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करतो, कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहू. बरोबर. आता मला हे सांग, एक वैशिष्ट्य आहे की तुमचं एक डेकोरेशनचं खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. हे कधीपासून तुम्ही प्लॅनिंग करता मग? एक जवळजवळ 2-2.5 महिन्या अगोदर आमचं सगळं प्लॅनिंग चालते. अच्छा. काय बनवायचं, कसं बनवायचं आणि त्यानुसार आम्ही त्याची वाटचाल करतो. यावेळेचं वैशिष्ट्य काय? यावेळी रामेश्वर मंदिराची प्रतिकृती आम्ही केली. अच्छा, प्रतिकृती केलेली आहे. पण दादा आता मला एक गोष्ट सांग, आता भरपूर जणांना हा माझा क्वेश्चन आहे पर्सनली, की जसा मुंबईचा राजा जागेवरच बनतो, असं कधी असा एक जनरल क्वेश्चन आहे की मुंबईचा राजा कधी बाहेरून किंवा परेलवरून आला असता मग ते काय वातावरण असलं असतं? एक जनरल क्वेश्चन आहे. ते कल्पनेच्या पलीकडचं वातावरण असलं असतं. कारण मुंबई बंद करायची ताकद आजपर्यंत काही माणसांमध्येच होती, पण या मुंबईच्या राजाच्या कडे तर संपूर्ण महाराष्ट्र बंद करायची पण ताकद आहे. पण जेव्हा तुम्ही बघता की आगमन सुरू आहे, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण ती ओढ असते ना की आमच्या पण राजाचं काहीतरी एक मोठा वेगळं एक आगमन असावा, त्याबद्दल आमची परंपरा ती नाहीये. आणि आम्ही परंपरा जपणार मंडळ आहेत. आणि ज्यावेळी आम्ही भव्यतेची परंपरा, संस्कृती जोपासणं आमचं ब्रीदवाक्य करतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने आमची जी परंपरा आहे, आमचं जे वेगळेपण आहे ते आम्ही साठवून ठेवतो. आमचं वेगळेपण हे विसर्जन आहे. विसर्जनाला तुम्ही येता त्यावेळी विसर्जनापासून चौपाटी पाण्यात जाईपर्यंत जी काही गर्दी असते ती आमची स्वतःची असते. आणि या ठिकाणाहून सोडून गेलेली लोक सुद्धा खास विसर्जनासाठी येत असतात. बरोबर. बाहेरून सेवेकरी जे मंडळाच्या संलग्न राहिलेले आहेत बरीच वर्ष, ते सुद्धा त्यांच्या फॅमिली सकट या विसर्जनात सहभागी झालेले असतात. हे एक कोड असते मुंबईच्या राजाची आहे ती, आणि तीच आम्ही कायम ठेवलेली आहे. आणि तेच आमचं वेगळेपण. आता एक तुम्हाला एक पुरस्कार मिळाला, त्याबद्दल काय म्हणशील? तो एक ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा तो आम्हाला पुरस्कार मिळाला. एक विश्वविक्रम आमच्या नावे झालेला आहे. विश्वविक्रमी मुंबईचा राजा म्हणून आता त्याचं नाव संबोधलं जात आहे. कारण गणरायाच्या गळ्यामध्ये जो सोन्याचा हार आहे तो 24 कॅरेट गोल्ड सोन्याचा आहे. तो संपूर्णपणे म्हणजे 22 फुटाचा उंच हार गळ्यात घातलेला आहे आणि सगळ्यात उंच, जगातला सगळ्यात उंच हार म्हणून त्याला संबोधलं गेलेलं आहे. त्याची रचना कोणी केली? नाना वेदक, जे सुवर्णकार नाना वेदक आहेत त्यांनी रचना. आता 2025 बद्दल तू गणेश उत्सव जे साजरा करताय आणि जेवढे भक्त येतात, तू त्यांच्यासाठी काय संदेश देशील? गणरायाचा उत्सव आहे, हा वाजत गाजतच उत्सव साजरा व्हायला पाहिजे, हा शिस्तीने उत्सव साजरा व्हायला पाहिजे. या उत्सवाची शान वाढवणे आपल्या हातात आहेत. आमचे कार्यकर्ते ज्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करतायत, पोलीस ज्या प्रकारे मार्गदर्शन करतायत, त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाला तुम्ही प्रतिसाद द्या, त्यांच्याप्रमाणे तुम्ही वागा, जेणेकरून हा उत्सव अतिशय शांततेत आणि उत्साहात साजरा होईल. आम्ही पण एक बघितलंय की एक शिष्टाचार आहे, पूर्ण एक शिस्तबद्ध मंडळ आहे तुमचं, त्याबद्दल काय म्हणशील? जे कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने सगळं कार्य पूर्ण करतायत, ज्याचा पायाच शिस्तीने रचला गेलेला आहे ना, तर तो कधी डगमगणारा नाही. कारण आमचे जे ज्येष्ठ पदाधिकारी होऊन गेले, ज्यांनी मंडळाची स्थापना केली, ती मुळात स्थापना करतानाच शिस्तबद्ध या शब्दावरती त्यांचा जास्त भर होता. आणि त्यांनी जी शिस्त लावून दिलेली आहे ना, ती शिस्त आम्ही पुढे फॉलो करतोय. आणि आमच्या नंतर येणारी पिढी सुद्धा त्याच शिस्तीने मंडळ चालवणार आहे. त्यामुळे ही शिस्त कुठे बिघडणार नाही याची आम्ही तुम्हाला ग्वाही नक्की देतो. धन्यवाद दादा. आता माझं या पेज आहे मुंबईचा पुन्हा, आमच्या फॉलोअर्स आणि नवीन फॉलोअर जुळणार आहेत, त्यांच्यासाठी काय म्हणणार? आणि माझे 1 मिलियन पण क्रॉस झाले, त्यासाठी काय म्हणशील? सगळ्यात पहिलं तर कुणाल तुला शुभेच्छा. मुंबईच्या राजाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहू देत. आणि तुझं पेज पाहणाऱ्यांनी नक्कीच हे हा जो पेज आहे तो फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या माहिती तुमच्यापर्यंत हा कुणाल पोचवेल. आणि असंच याला सहकार्य करा. तुम्ही पॉडकास्ट पण घेतोय, सगळ्या गोष्टी पण घेतोय दादा. नक्की आम्ही दादाबरोबर कधी पुढे पॉडकास्ट घेऊ. दादांनी मला वेळ दिला तर मी नक्कीच घेऊ, हे मी तुम्हाला सांगतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मुंबईच्या राजाचा विजय असो. धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. काय म्हणताय? ठीक, अभी आहे ना? ठीक.